तर हा आहे कवल्यांचा जो मी भाग 3 टाकला होता त्याचा हा भाग 4 आहे. तर उषाताई शेजुळे, हार्दिक कासारे आणि सुंदर असा जंगी सामना चालू असताना आपल्या पंचशील महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ अपर्णाताई तांबे यांनी उषाताई हार्दिक कासाऱ्यांची नजर काढून जे पैसे उषाताईंकडे दिले होते ते रिटर्न हार्दिक कासाऱ्यांकडे येण्यासाठी. तर खूप छान असा बनत आणि खूप सुंदर अशी गाणी देखील झाली. मनोरंजन द्विगुणित झाला खरंच. तोडच नव्हती. इतकं छान गाणं गायलं होतं ना की विचारूनच सोय नाही. आणि हा कार्यक्रम हार्दिकचा आमचा पहिलाच कार्यक्रम होता. जी संधी आपल्या बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 554च्या अंतर्गत पंचशील महिला मंडळ समेतीच्या संघ आणि बालविकास समिती या 40 संघटनेने आपला उभरता कलाकार जो आहे हार्दिक कासारे ह्याचा पहिलाच कार्यक्रम आपल्या एरियामध्ये ऐरोली नाका समतानगर या ठिकाणी ही संधी आपण त्यांना दिली होती. आणि त्या संधीचं सोनं त्यांनी करून अक्षरशः इतका छान असा मनोरंजनाचा कार्यक्रम झाला ना, म्हणजे कव्वाल्यांचा खूप सुंदर. ही दुसरी कव्वाली आपण आपल्या एरियामध्ये करत आहोत आणि ह्याचा हा पहिला कार्यक्रम इतका छान वाटला ऐकायला पण. आणि खरं म्हणायला गेलं तर ना ह्याचा आवाज म्हणा तर इतका सुंदर आहे ना की ऐकून एकदम ना दंग होऊन जाल. आणि खूप छान त्याला देखील वाटलं असेल, कारण की ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना जेव्हा पहिलाच कार्यक्रम आपण हाताळत असतो तर ती गोष्ट खूप मोठी असते. आणि इतका प्रतिसाद पण आपल्या सर्व कलाकारांनी दिला होता, म्हणजे आपल्या सभासदांनी म्हणा, इकडच्या असलेल्या सगळ्या उपस्थितांनी दिला होता. आणि फुल एन्जॉय आणि फुल धमाल आम्ही केली होती. शिट्ट्या वाजवणं, चेअरअप करणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पाठीमागे बसून त्याला प्रोत्साहन देत होतो. आणि खूप चांगलं पण वाटतं एखाद्याच्या कलाकाराला ज्या वेळेसला समोरच्यांचा प्रतिसाद जेव्हा छान वाटतो किंवा ते आनंद असतात किंवा त्यांचा हर्ष जेव्हा तो स्वतःहून पाहत असतो तेव्हा कुठेतरी छान वाटतं हा कार्यक्रम होत असताना. ठीक आहे, तर इकडे बघा माझ्याकडे शिट्टी पण आहे आणि मी शिट्टी देखील वाजवत होती. प्रत्येक बाजूवाल्यांचे असे कान ना पूर्ण गेले होते. आणि जयंती ना ह्या वर्षाची म्हणजे थोडी ही वाटली, बट कवाल्यांचा कार्यक्रम जिथे होता ना तिथे सर्व गोष्टी निघून गेल्या. खूप छान असा प्रोग्राम हा आपण आयोजित केला होता. खरंच आभार मानते. त्यानंतर संपूर्ण महिला मंडळ इथे उपस्थित होतं. पुरुषांपेक्षा महिलांचा आनंद इतका असतो ना का विचारून सोय नाही. ते बघू शकता गाणे जिथं वाजत असतात ना त्यानंतर मग काय मध्ये ब्रेक घेत आम्ही नाचायचा देखील कार्यक्रम इथं करत होतो. त्यानंतर आमची छोटी भीमकन्या देखील रात्रभर जागी होती जेवपर्यंत तिचे बाबा होते. सो तिने पण खूप छान असा प्रतिसाद दिला. आणि त्यानंतर म्हणायला गेलं ना तर आपल्या ह्या एरियामध्ये हा कार्यक्रम खूप सुंदररित्या झाला. सकाळचे 4 वाजेपर्यंत हा प्रोग्राम होता. आणि हाच प्रोग्राम करत असताना हार्दिकला आनंद शिंदे साहेब जे आहेत त्यांच्याकडे त्यांच्या कार्यक्रमाला जायचं होतं नागपूरला. सो हा कार्यक्रम त्यांनी अटेंड केला आणि त्यानंतर तो त्यांच्याबरोबर तिकडे गेला. सो खूप छान वाटलं. अशी संधी ज्यावेळेस एखाद्या कलाकाराला आपण देतो तर त्यावेळेस पण त्याचं ते हे कधीच हे करता येणार नाही. इतका सुंदर अप्रतिम असा कार्यक्रम झाला. चला तर मग ऐकूया थोडंसं त्यांच्या आवाजामध्ये. साहेबांचा पहिलाच कार्यक्रम आहे. तुम्हीच सांगा साहेबांनी किती कार्यक्रम केले. पहिलाच कार्यक्रम आहे आणि तोही माझ्याशी आहे. आणि साहेब बोलतात बऱ्याच दिवसांनी मला भेटली आहे. आप फिक्र मत कीजिए कवाल साहेब. आप फिक्र मत कीजिए कवाल साहेब. ओ साहेब फिक्र मत कीजिए कवाल साहेब. मुकाबला होगा तो असरदार होगा. मुकाबला होगा तो असरदार होगा. सुतार साहेब नगरसेवक, सुतार साहेब स्थानिक नगरसेवक, सुतार साहेब या जनतेला उंचावर पोहोचणार आहे. यांच्याकडून पार्टीस 500 रुपयाची भेट आलेली आहे. पार्टी आभारी आहे. धन्यवाद. बोललेत ना बऱ्याच दिवसाने भेटली आहे म्हणून म्हणायचं.
केली आहे. हो 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 आज आज मी सौभाग्याची परमसीमा गाठली आहे. ज्याला भेटायचं त्याला मी भेटली आहे. ही सारी बुद्ध भीमाची कृपा म्हणून ही सारी बुद्ध भीमाची कृपा म्हणून ही बात माझ्या धन्याला पूर्ती पटली आहे. ही बात माझ्या धन्यालाही पूर्ती पटली आहे. पूर्ती पटली आहे. थोडा मेन लाऊड करा ना. साहेब, तुम्हाला माहिती नाही का स्काय ब्लू हॅलो हा सुद्धा कलर, थोडा मेन वाढवा ना. आकाश निळा कलर. स्काय ब्लू हा रंग सुद्धा निळाच आहे का नाही? स्काय ब्लू हा रंग सुद्धा निळाच आहे. पण मला असं वाटतं की तुझ्या विचाराला अडाणीपणाचा टाळाच आहे. स्काय ब्लू हा रंग सुद्धा निळाच आहे. पण मला असं वाटतं की तुझ्या विचाराला अडाणीपणाचा टाळाच आहे. तुझा अभ्यास आगळा वेगळाच आहे. साहेब, काल घुसोलीला कार्यक्रम होता, तिथे मी पांढरी साडी घातली म्हणून आज ही साडी घालावी लागली. आता आपल्या बापाची जयंती आहे, सारखे प्रोग्राम चालूच आहेत. जर एकच साडी घातली तर काय म्हणतील की अरे या बाईला दुसरी साडी आहे का नाही. जेव्हा तेव्हा एकच साडी घालते. परंतु आज आपल्या बाबासाहेबांच्या पुण्याईने आज आपण रोजच्या रोज आपले प्रोग्राम होईपर्यंत रोजची वेगवेगळी साडी आपण घालणार आहे. घालते एवढे आपल्याला कशाची कमी नाही. ते दिवस पहिले होते एका साडीवर दिवस काढायचे. परंतु आज माता रमाईच्या पुण्याईने आणि बाबासाहेबांच्या पुण्याने आपल्याला कशाची कमी नाही. आणि म्हणून म्हणायचं आहे स्काय ब्लू हा रंग सुद्धा निळाच आहे. हो 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 स्काय ब्लू हा रंग सुद्धा निळाच आहे. पण मला असं वाटतं की तुझ्या विचाराला अडाणीपणाचा टाळाच आहे. तुझा अभ्यास आगळा वेगळाच आहे. तुझा अभ्यास आगळा वेगळाच आहे. विचारामध्ये तू अजून बाळच आहे. हो हो ए बाबा. त्याला अत्तराचा भीमामुळं बदलली जिंदगी खास. आज इस्त्रीचे कापड त्याला अत्तराचा वास. आणि म्हणून म्हणायचं आहे डाग जातीयतेचा ढाप पुसला नसता. डाग जातीयतेचा ढाप पुसला नसता. इथला शोषित माणूस असा कधीच खळखळून हसला नसता. अरे घटना जर का लिहिली नसती माझ्या भीमानं, घटना